विजय असो, सर्व सरपंच संघटनेचा विजय असो, सरपंच संघटनेचा विजय असो. मागणी मान्य करा, मान्य करा, मान्य करा. सरपंच संघटनेला मुदतवाढ दिलीच पाहिजे. जी सरपंच संघटना हातगावच्या वतीने आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती हातगाव यांच्या मार्फत एक निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की फेब्रुवारी 2026 ला हातगाव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतची मुदत त्या ठिकाणी संपत येत आहे आणि म्हणून पुढचा जो विकास काम सतत चालू राहण्यासाठी जे की गेल्या आपल्या देशातीलच उत्तराखंड, झारखंड आणि राजस्थान या सरकारने एक अध्यादेश काढलेला आहे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने की जे विद्यमान सरपंच आहेत त्या विद्यमान सरपंचांना पुढील जोपर्यंत निवडणुका लागत नाहीत होत नाहीत तोपर्यंत त्यांना नव्याने प्रशासक म्हणून नेमण्याचा त्यांनी अध्यादेश काढलेला आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की जसं राजस्थानने अध्यादेश काढला त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याने सुद्धा ज्या काही राज्यातील ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे त्या जिल्ह्यातील त्या विद्यमान सरपंचांना पुढील कालावधीसाठी प्रशासक म्हणून नेमावे. कारण गेली फेब्रुवारी आपल्या नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्याने आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचा या ठिकाणी मानस ठरवलेला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी सध्या आमच्या हातगाव तालुक्यातील सरपंच महोदयांनी फार मोठी मेहनत केलेली आहे आणि त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही शासनाला परत एकदा विनंती करतो. फेब्रुवारी 2000च्या पुढच्या जे काही ग्रामपंचायत संपणार आहेत त्या ठिकाणी प्रशासक म्हणून त्या विद्यमान सरपंचांनाच द्यावा असं आम्ही या ठिकाणी विनंती करतो. आणि आम्ही सर्व असं जर मागणी आमची मान्य केली तर सर्व महाराष्ट्र राज्यातील सरपंच महोदय त्यांचे मनापासून स्वागत करतो असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आज हातगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी गट विकास अधिकारी आडेरागो पंचायत समिती हातगाव यांना आम्ही असे निवेदन दिले की येणाऱ्या फेब्रुवारी काळामध्ये आमचे सरपंचाचे मुदत संपत आहे. आम्ही त्यांना असं सांगितलं की बाबा या ठिकाणी मुदत जर संपत असेल या ठिकाणी प्रशासक म्हणून तोच सरपंच आणि तीच बावडी त्या ठिकाणी नेमण्यात यावी जेणेकरून गावाचा ते गाडा हकारताना गावातील समजा जे काही छोट्या मोठ्या समस्या राहतात तो माणूस तिथल्या ग्रामीण भागातला माणूस तो सरपंचाकडे समस्या घेऊन येत असतो त्या ठिकाणी निवारण होत असते. कोणाही गोरगरीब जनतेचं या ठिकाणी हेळसांड होत नाही. त्या ठिकाणी प्रत्येक माणूस या ठिकाणी जिल्हा किंवा आमदार किंवा खासदार साहेब यांच्याकडे हा त्याच्यातले काही जे त्याच्या अडीअडचणी आहेत तो नाही का त्याच्याकडे जाऊ शकत नाही. तो माणूस नाही का त्या ठिकाणी गावातील गाडा एखादा गोरगरीब जर असला तो सरपंचाकडे मांडत असतो या ठिकाणी. म्हणून आम्हाला गावातील जे काही कामे असतात कामाच्या अडचणी असतात तो कामे करत असताना प्रशासक जर या ठिकाणी जर नेमला तो कामे गोरगरीब जनतेचे होत नाही. या कारणाने आम्ही या ठिकाणी जसे की झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान या सरकारने सरपंच म्हणून प्रशासक नेमला त्याचप्रमाणे येथील नांदेड जिल्हा असो की आमचा महाराष्ट्र असो महाराष्ट्र सरकारने सुद्धा या ठिकाणी सरपंचाची ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या ज्या ग्रामपंचायतची मुदतवाढ संपत आहे त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतवर सरपंच म्हणून तोच बावडी म्हणून प्रशासक नेमावा असे आम्ही निवेदन आज गट विकास अधिकारी यांना दिले.